मला खरोखर हा निर्णय चमत्कारिक वाटतो आणि आमच्या सरकारला जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजिबात इंटरेस्ट नाही कुणी काय खावं कुणी काय खाऊ नये. मी महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहतो. माझं शेत ग्रामीण भागामध्ये आहे. तिथे म्हणजे या कार्यक्रमाच्या दिवशी तिथे लोक खाऊ शकतील आणि महापालिका क्षेत्रातले खाऊ शकणार नाहीत. जे आमचे मोठमोठे ब्रँड्स आहेत, इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत, जे फ्रोझन चिकन फिश मटन विकतात ते 15 ऑगस्टला आपला व्यवसाय करू शकतील. पण मग हे असं का? तर हा प्रश्न तुम्ही काँग्रेसला विचारला पाहिजे. माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा अशाच प्रकारच्या एका मार्गदर्शक पत्रकावरून, कारण शेवटी काय होतं, पक्षीय सरकार बदलत असली तरी प्रशासन त्या सगळ्या गोष्टींचं त्या काळातल्या सरकारनं काढलेल्या गोष्टींचं पालन करत असतं. माझा आमच्या हिंदू घाटिक बांधवांना पूर्ण पाठिंबा आहे की एक दिवस त्यांचा याच्यामधला का कमी झाला. आणि दुसरा एक विषय फक्त यावर्षी 15 ऑगस्टचा एक आहे की मी काही वेगवेगळ्या आयुक्तांशी चर्चा केली. तर श्रीकृष्ण जन्म त्या दिवशी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची जयंती त्या दिवशी आहे. तर त्या अनुषंगानं अशा पद्धतीचे एक दिवस जो कलेक्टर किंवा महापालिका आयुक्तांना आपापल्या हद्दीमध्ये हे डिसिजन घेण्यासाठीचा जो दिलेला असतो तो आहे का. पण कविताजी, मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं, पत्रकार म्हणून तुम्ही हे विचारलं पाहिजे. विरोधी पक्षाला दुसरं काही काम उरलेलं नाही का? लोकांचे इतके प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, त्या विषयांवरून त्यांनी पत्रकारांचा सुद्धा वेळ घेणं किती चुकीचं आहे, मीडियाचा वेळ घेणं किती